तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून खासदार संजय राऊतांनी देखील आता भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केलाय। भाजप हिंदुत्ववादी आहे हाच सर्वात मोठा फेक नरेटिव्ह असल्याचं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। भाजपमध्ये सगळे काँग्रेस राष्ट्रवादीवाले आहेत, भाजपकडे ओरिजिनल काय असा खोचक सवाल राऊतांनी उपस्थित केला। निवडणुकीमध्ये सत्ताधारी घोटाळे करून जिंकले, आपण गाफील राहिलो असं म्हणत राऊतांनी खंत व्यक्त केलेली आहे। फेक नेरेटिव्ह वरती आपण एक चर्चा घेतली। फेक नेरेटिव्ह आपल्याविषयी, एकंदरीत आपल्या महाविकास आघाडीविषयी वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवल्या जातात, अनेक आहेत। उद्धव साहेबांनी सांगितलं, मगाशी आम्ही बसलो होतो, सगळ्यात मोठं फेक नेरेटिव्ह कुठला असेल तर भारतीय जनता पक्ष हा हिंदुत्ववादी आहे, हेच फेक आहे। याच्यासारखा खोटारडेपणा नाही, हे फेक आहे। अख्खा भारतीय जनता पक्षाची काँग्रेस झालेली आहे। भारतीय जनता पक्षात ओरिजिनल काय आहे? भारतीय जनता पक्षामध्ये तुम्ही जिल्हा काढा, तालुका काढा, आमदार काढा, खासदार काढा, 80% लोक काँग्रेसचे आहेत। पुन्हा एकदा आम्ही लढायला तयार आहोत। पुन्हा एकदा हा भगवा, ही मशाल हातात घेऊन आम्ही, तुम्ही सांगाल त्याच्या बुडाला आग लावायला तयार आहोत। कसे जिंकले? हे घोटाळे करून जिंकले, आणि घोटाळे केले कारण आपण थोडे गाफील राहिलो। आपण गाफील राहिलो, गाफील, म्हणून हे जिंकले। पण मी, राहुल गांधी, सुप्रिया सुळे यांनी दिल्लीमध्ये एक पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक मतदारसंघाचं गणित दाखवलं किंवा कशामुळे हे जिंकले याचा अभ्यास केला। आपल्याला मिळालेल्या बूथवरची मतदार डिलीट केले अनेक ठिकाणी, आणि त्या प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक मतदारसंघामध्ये 25 ते 30 हजार मतं ही बाहेरून येऊन त्याच्यामध्ये मतदार यादीमध्ये घुसवली। शिवसेना ही गरुड पक्षासारखी आहे, ती जमिनीवर वाघ असते आणि जेव्हा ती उड्डाण घेते तेव्हा तो गरुड पक्षी असतो, आणि या दोघांचाही पराभव करता येत नाही। अशा प्रकारचं या शिवसेनेचा हा आपला आत्मा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।